साहेबांच्या वतीनं मनपूर्वक मनस्वी स्वागत या ठिकाणी आहे। दरम्यानच्या काळामध्ये TJSB बँकेचे मॅनेजर हरिजी तरे साहेबांची उपस्थिती लाभली जाते। आपला फेटा बांधून सन्मान होतोय। मी तरे साहेबांना विनंती करतोय मंचावरती स्थानापन्न व्हावं। विष्णुरकर जनता सहकारी आदरणीय राऊतजी साहेब आपले मनपूर्वक स्वागत। तर अविनाशजी वाळून साहेबांची उपस्थिती लाभली जाते। वधूवरणासाठीच्या शुभकामना देण्याकरता डॉक्टर मयूरजी लोखंडे साहेबांची उपस्थिती लाभली जाते। मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण आपल्या शिरावरती फेटा परिधान करायचा आहे। गायकवाड साहेबांची उपस्थिती लाभली जाते। मी गायकवाड साहेबांना विनंती करतोय फेटा परिधान करायचा आहे। गायकवाड साहेबांना विनंती करतोय आपण फेटा परिधान करायचा आहे। वधूवरणासाठीच्या शुभकामना देण्याकरता ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे माननीय संभाजीराव विठ्ठलरावजी जाधव उपशिक्षण अधिकारी पुणे महानगरपालिका। दरम्यानच्या काळामध्ये माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयनराजे वाळून आपली उपस्थिती आहे। आदरणीय किसनरावजी गायकवाड साहेब राष्ट्रपती पोलीस पदक विजेते गायकवाड साहेबांची उपस्थिती। त्यानंतर आदरणीय डॉक्टर अविनाशजी वाळून साहेब, डॉक्टर मयूरजी लोखंडे आपण समेत सर्व आलेला मान्यवर आहेत त्या सर्वांचं स्वागत। सर्वांपर्यंत अक्षता ह्या मिळालेल्या गेल्या पाहिजेत याची दक्षता अक्षता वाटणाऱ्यांनी घ्यायची आहे। आदरणीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोणी नगरीचे आदर्श जनता मुक्ती अध्यक्ष संतोषराव उर्फ पिंटू शेठ पडवळांची उपस्थिती आहे। आणि सकाळपासून आपण या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून ज्यांच्या डिजिटल कॅमेऱ्यामध्ये आपली सर्वांची सुंदर छबी टिपली गेली आहे तो माझा सर्वच कॅमेरामॅन आणि व्हिडिओ जर्नलिस्ट बंधूंची मनापासून मी स्वागत या ठिकाणी करून जाणार आहे।
मन सुख तेरी मेरी गल्लाए होगी मशहूर, करना कभी तू मुझे नजरों से दूर। किथे चलिए तू, किथे चलिए तू, किथे चलिए। जानदा है दिल ये तो जान दिया तू, तेरे बिना मैं न रहूं मेरे बिना तू। किथे चलिए तू, किथे चलिए तू, किथे चलिए। काटू कैसे राता हो सावरे, जिया नहीं जाता सुन बाबरे। के राता लंबे आ रे, कटे तेरे संगे आ रे। के राता लंबे आ रे, कटे तेरे संगे आ रे। चम 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 अंबरां दे तारे कहंदे ने सजना, तू ही चन मेरे इस दिल दा मन लवे सजना। तेरे बिना मेरा होवे ना गुजारा, छड़ के ना जावी मैनू तू ही है सहारा। काटू कैसे कैसे तुझसे दिल में लगाए कोई। रब्बा ने तुझको बनाने में कर दी है उसकी खाली तिजोरियां। काजल की सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरियां। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं। दिन बीते सारा तेरी फिक्र में, रहने सारी तेरी खैर मनाऊं। केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं। दिन बीते सारा तेरी फिक्र में, रहने सारी तेरी खैर मनाऊं। आज सजना रे सारा शहर, आज हो गया रे रब दिन है। हाय सजना रे सारा शहर, आज हो गया रे रब दिन है। अखियां जो दिख दे हंजू खुशियां दे,
तेरी मेरी गल्ला होगी मशहूर, करना कभी तू मुझे नजरों से दूर। कितने चलिए तू, कितने चलिए तू, कितने चलिए जानदा है दिल। दरम्यानच्या काळामध्ये या बुधवरणासाठीच्या शुभकामना देण्याकरता ज्यांची उपस्थिती लाभली जाते सन्माननीय शरद बँकेचे माजी उपाध्यक्ष अर्थात लोणी नगरीचे माजी आदर्श सरपंच उद्धवरावजी लंके, शरद सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आदर्श बैलगाडा मालक अर्थात बिंचू घड्याळ चालक आदरणीय अशोकरावजी आदक पाटील, आदर्श लोणी नगरीचे पोलीस पाटील आदरणीय संदीप पाटील आढाव, तंटा मुक्तीचे आदर्श अध्यक्ष आदरणीय संतोषराव उर्फ पिंटूचंद पडबळ, विकास संस्थेचे माजी चेअरमन अर्थात खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक चंद्रकांतजी गायकवाड या मान्यवरांची उपस्थिती लाभली जाते। त्यानंतर आदरणीय बाळश्रीरामजी वाळुंज या सर्वांचं स्वागत आपण सर्वांनी फेटा परिधान करायचा आहे। चला नंतर विनंती असेल दोन्ही मामा आपण मंचावरती यायचे आणि विनंती असेल पहिलं बटन लागल्यावरती सगळी बटणं अगदी व्यवस्थित लागतात, विनंती केली जाते। शुभकामना देणाऱ्या माझ्या सर्व मान्यवरांना 2 मिनिटं मी आपण सर्वांसाठी सर्वांच्या वतीने देतोय। 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या शुभकामना या ठिकाणी या वधूवरांकरता आपण व्यक्त करायच्या। या लग्न समारंभास आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सिन्नलकर आणि शिंदे परिवारातर्फे तुमचे पहिले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। प्रतीक्षा आणि सौरभ हे नवदाम्पत्य नवजीवनाच्या वाटचालीवर आज उभे आहेत आणि आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेला आहात। आपले आशीर्वाद त्यांच्या जीवनाची भरभराट नक्की घडून देईल। त्यांच्या हातून समाजसेवा, राष्ट्रसेवा, आई वडिलांची सेवा घडो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना एच शुगर दादासाहेब भुसे मंत्री महोदय नाशिक जिल्हा यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो। आज या ठिकाणी शिंदे परिवार आणि शिनलकर परिवार या 2 कुटुंबियाच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। उपस्थितामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी आलेली आहेत। शिनलकर कुटुंब हे आमच्या नातेसंबंधातलं कुटुंब आणि शिंदे कुटुंब सुद्धा आमच्या परिचयातलं कुटुंब। ह्या विवाहाच्या माध्यमातून एकत्रित असताना त्यांच्या वधूवरांना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आपण आलेला आहात। मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो। त्यांचं भावी आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। यानंतर आदरणीय पांडुरंगजी काळे साहेब संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्यानंतर आदरणीय पांडुरंगजी राऊत साहेब चेअरमन श्रीनाथ मस्कुबा सहकारी कारखाना 2 मिनिटांमध्ये शुभकामना या ठिकाणी व्यक्त करायच्या आणि त्यांच्यानंतर आदरणीय सुभाषजी वेळापुरे साहेब शिव सांगोला अर्बन सहकारी बँक। चला विनंती असेल मी नामोल्लेख करून 2 मिनिटांमध्ये शुभकामना आपण व्यक्तीने व्यक्त करायच्या आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्या वतीनं वारकरी संप्रदायाचं आगळं वेगळं वैभव आदरणीय गुरुवारी ज्येष्ठ कीर्तनकार बबन महाराजजी शिनलकर भाऊ मंचावरती सणापन्न व्हायचं आहे। उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी चिरंजीव प्रतीक्षा आणि चिरंजीव सौरभ यांच्या विवाहाच्या निमित्ताने जे आपणाला दोन्ही कुटुंबियाच्या वतीने आदराचं प्रेमाचं निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल या दोन्ही कुटुंबियाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो आणि ह्या वधूवरांचं आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीत जावो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। उपस्थित बंधू आणि भगिनी, शिंदे परिवार आणि शिरनलकर परिवार या दोन्ही परिवाराने आपल्याला जे आग्र्याचं निमंत्रण दिलं
तो स्वीकारून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीने आपण सर्वांचं असे स्वागत करतो. नववधूवरांचं आयुष्य सुख समृद्धी आनंदाचं जाऊ अशी आपण परमेश्वर प्रार्थना करू. आपण सर्वांच्या वतीने नववधूवरांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा. यानंतर आदरणीय शेखरजी गायकवाड साहेब साखर आयुक्त आपण यायचे. त्यानंतर 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी लोणी नगरीचे माजी सरपंच उद्धवरावजी लंके 2 मिनिटांमध्ये शुभकामना व्यक्त करायच्यात. त्यांच्यानंतर सुभाषजी वेळापुरी साहेब सीओ सांगोला अर्बन बँक. आजच्या सिन्नलकर आणि शिंदे कुटुंबियांच्या वतीनं सौरभ आणि प्रतीक्षा यांच्या शुभविवाहाच्या प्रसंगी आपण सर्व उपस्थितांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी सांगोला अर्बन बँकेच्या सीओ म्हणून इथं आज लग्नाला उपस्थित राहिलेलो आहे. आमच्या बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीनं बँकेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर B. माळी सर आणि BOMचे चेअरमन सन्माननीय चार्टर्ड अकाउंटंट माळी सर हे इथं उपस्थित राहिलेले आहेत. आमच्या सांगोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं मी या वधूवरांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या रजा घेतो. धन्यवाद. आदरणीय उद्धवरावजी लंके साहेब शरद बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि लोणी नगरीचे आदर्श माजी सरपंच. सेनालकर आणि शिंदे या शुभमंगल प्रसंगी दोन्ही परिवाराच्या निमंत्रण पत्रिकेला मात देऊन आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीने मी प्रथमतः आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे सावता महाराजांना विनम्र अभिवादन करतो. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाही वंदन करतो. याचं कारण असं आहे की आपल्या जीवनामध्ये काहीतरी उच्च ध्येय जर आपण ठेवली आणि त्या ध्येयानं आपण प्रेरित झालो तर आपण चांगल्या उंचीवर पोहोचू शकतो. तेव्हा ही ध्येय आपल्या जीवनामध्ये जर असतील तर या ध्येयानं प्रेरित होऊन पुढच्या आयुष्यामध्ये आपण चांगलं जीवन जगू शकतो. इतरांनाही चांगलं जीवन जगता यावं याकरता आपण विशेष करून प्रयत्न करू शकतो. हे दोन्ही कुटुंब अतिशय चांगली तोलामोलाची कुटुंब आहे आणि समाजामध्ये एक सुशिक्षितपणा त्यांच्या अंगी मुरलेला आहे, तो त्यांनी मिळवलेला आहे आणि त्या संबंधामध्ये त्यांनी जीवनामध्ये जे काही काम केलेलं आहे आज ज्या उच्च पदावर ते काम करत आहेत त्याचे खरे हक्कदार ते आहेत. कारण ते त्यांनी कष्टाने मिळवलेले आहे. त्यांच्या आईवडिलांचे अशुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे होते. त्यांनी घेतलेले कष्ट याचं चीज या ठिकाणी झालेलं आहे असं मी मानतो. आणि या ठिकाणी या वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशा प्रकारची प्रभूचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आदरणीय साखर आयुक्त शेखरजी गायकवाड साहेबांच्या वतीनं शुभकामना प्राप्त झालेल्या आहेत. यानंतर आपल्या सर्वांच्या वतीनं ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय बबन महाराजजी सिनलकर काका वधुराणीवर राजाला उभं करायचं आहे. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा विवाह सोहळा संपन्न होत असताना सिनलकर आणि शिंदे कुटुंबीय एकत्रित येत आहेत. दोन्ही कुटुंब उच्च शिक्षण विभूषित अशी आहेत. त्यांची सामाजिक बांधिलकी पाहता जमलेला समाज राजकीय सामाजिक परमार्थिक क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेली आहेत आणि आज या ठिकाणी नववधूवर ग्रस्ताश्रमामध्ये पदार्पण करतायत. हिंदू धर्मामध्ये ग्रस्ताश्रम हा सर्वश्रेष्ठ असा आश्रम गणले गेलेला आहे. या ग्रस्ताश्रमामध्ये तानंदम सदनम सुधा सुधिया कांताबोधो भाषणे इच्छा प्रिय गौरम प्रियवादते साधो संग उपासते सततम धन्यो ग्रस्ताश्रम असा धन्यात असणारा ग्रस्ताश्रम. या ग्रस्ताश्रमामध्ये नववधूवर आणखी या ठिकाणी पदार्पण करता येते. ग्रस्ताश्रमामध्ये पदार्पण करत असताना त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी, देवाची सेवा घडावी, देशाची सेवा घडावी अशी आणखी शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद भाऊ. अरुण विधाटे, माऊली शिंदे आणि जगन्नाथ बापू विधाटे मंगल अष्टक म्हणण्याकरता मंचावरती यायचंय. चला यानंतर मी विनंती करतोय काकांना शुभ कार्याला सुरुवात करायची आहे.